मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विजय केनी, पाहूया विजय केनी कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा ट्रम्प कार्ड अर्थातच आपण पाहू शकतो अर्जुन बांगर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाली भागरे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला बॉल बॅकफुटला आल्यानंतर व्हॉट अ डिलाइटफुल स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा पार. अर्जुनच्या बॅटमधून त्याच्या इनिंगचा पहिला चौकार. सुनील सर एक मिनिट आपण यायचं. एवढ्या खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉंगॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय जिथे सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 6 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचे कॅच झाली आहे कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. ही कॅच नाही, ही मॅच मैदानावरती आता पकडलेली आहे एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम बोरशेती संघाला. बडी मछली जाल में बिग फिश डाऊन. फलंदाज अर्जुन बांगर. बॅक टू दी पवेलियन. या प्रकारची करतोय रोशन वेखांडे. ती बॅटिंग पाहून मैदानावरती नक्कीच मनामध्ये विजयाच्या अशा पल्लवीत झाल्या असतील. ते म्हणजेच टीम प्रीत 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाचे. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेला शफल झाले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला थोडासा आपण पाहू शकतो शफल होऊन त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलेला स्ट्रोक. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. वर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. रोशन वेखांडेने काय बॅटिंग केली. 2 चेंडूंवरती 2 खणखणीत प्रहार, 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. कमबॅक त्याने देखील केलंय. त्याने देखील सांगितलं जो खोब गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उससे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों जो कभी मजबुरियों का रोना रोया नहीं करते. काय झालं यापेक्षा आम्ही काय करू शकतो यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यानंतर मैदानावरती कमबॅक. इथे मात्र फलंदाज प्लम्ड अप.
ओ युची विकेटचं पतन झालेलं आहे. सांगितलंय गोलंदाज आकाशने कि सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती मोठी विकेट जी मात्र प्राप्त केली आहे. रन मशीन बोरशेती, फलंदाज बाली बागरे. बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती संदेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया विजयाचे संदेश आपल्या टीमसाठी देऊ शकतील का. बाली बाकरे जेन्युइन रन मशीन आहे, मात्र मैदानावरती अर्जुन चालला नाही, बाली चालला नाही. मात्र म्हटलं जातं ना की क्रिकेट इज अ गेम ऑफ 11 प्लेयर. 11 खेळाडू ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस संघ बनतो आणि ज्यावेळेस संघाची बांधणी होते संपूर्णपणाने तुम्ही टीमसाठी एफर्ट देता. आता मात्र ती वेळ आलेली आहे रोशन आणि संदेश वरती. खोलोडप्प्याचा बॉल जरूर होता, व्ही शेप मध्ये उडवलाय. डीप मध्ये असतील फिल्डर, डाऊन द बॉल आले. कॅच झाली आहे ड्रॉप. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन संदेश अँड रोशन. रोशन आणि संदेशच्या माध्यमातून खूप चांगलं आय कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. कॉलिंग विथ कोऑर्डिनेशन, योस नो किंबहुना वेट असं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा झाल्यात कंप्लीट. टीमची टोटल 16 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल एसटी रक्षक येतील. डाऊन द बॉल आले. टिपलाय झेल. संपलाय फलंदाज संदेशचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. हव्याच्या झोक्याने पत्त्याचा घर ढासळून जावा, अगदी त्याचप्रमाणे मैदानावरती प्रीत 11 बोरशेती संघाचे एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत. क्रिकेटमध्ये एक समीकरण आहे 1 ब्रिंग्स 2 आणि मैदानावरती तेच समीकरण आता कंप्लीट होतंय. मैदानावरती 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज संदेश. बॅक टू दी पवेलियन. या खेळाडूने बाद केला असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतो. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे आकाश पाटील ज्युनियर आणि मैदानावरती तेच आपल्याला पाहायला मिळतो. सटीक गोलंदाजी, प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आणि प्रॉपर टप्पा मैदानावरती आपण पाहू शकतो. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2024चा दैदिप्यमान सोहळा. याची देही याची डोळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. स्विचिट अटेम्प्ट जरूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. लाईन खराब आहे. आपण तरची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या साथीने जाऊन पोहोचेल. बघता बघता आपण पाहू शकतो 23-23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती आहेत. आकाश पाटील सातत्याने वाईडिश लाईन वरती चेंडू फेकत आहेत. जणू ऑफसाईडला फलंदाजांना कुठेतरी बंधन करायचा प्रयत्न मैदानावरती केलं जाईल, मात्र त्या प्रयत्नामध्ये 3 वाईट बॉल आतापर्यंत आलेत. त्यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे आणि स्थगित आहे. मी म्हटलं होतं की हा खेळाडू डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि मैदानावरती तेच पाहायला मिळालं. वाईडिश लाईन जरूर टाकतोय, मात्र ज्या वेळेस चेंडू लीगल आहेत ते सफल आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्टवनचा वापर मैदानावरती खराब शॉट, फटका फसला आणि पॉइंट मध्ये चिपली आहे कॅच. धक्का बसला. रोशन वेखांडेची खेळी इथे होत असताना समाप्त. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. कॅप्टनची खेळी समाप्त. रोशन वेखांडे बॅक टू दी पवेलियन. वन फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असं आपण पाहू शकतो. खूप चांगले दृश्य मैदानावरती टिपले जात आहेत. ते म्हणजेच आमचे संपूर्ण 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून कुणाल म्हात्रे, धनराज मांत्रे आणि फाउंडर आहेत. खूप चांगले खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली. रोहित रॉय सर जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तर स्कोरच्या भूमिकेमध्ये निलेशजी बोईर सर, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये गोविंदजी कामत, विजयजी पगारे सर, विकासजी गव्हाणे सर, काशीनाथजी गायकवाड सर आणि गणेशजी वारगडे सर यांचं चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आणि प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी विथ क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असे 10 क्रिक लाईव्हचं संपूर्ण 10 क्रिक लाईव्हची आमची कमिटी आहे, त्यांचं विशेष कौतुक करूया. मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज होतील बाद. फलंदाज SB ची खेळी समाप्त. SB बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मैदानावरती उदय आपल्याला पाहायला मिळतील. आपण लाईव्ह टेलिकास्टच्या संपूर्ण टीमचं विशेष कौतुक करूया. 6 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा टिपली जाते. त्यानंतर आपण विशेष कौतुक करूया हिरामंजी गडगे सर, मॅन फ्रॉम आंबेळे, ज्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये
आपल्याला हे स्कोरबोर्ड नटलेलं सजलेलं पाहायला मिळालं. एका चांगल्या समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे एखाद्या चांगल्या स्कोररकडे पाहिलं जातं आणि हिरामजी गडगे सरांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. मैदानावरती फटका फसलाय, डाऊन द बॉल, फिल्डर आले इथे मैदानावरती. आपण पाहू शकतो झालेली चूक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ, चेंडू सीमा पार आणि नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणार लकी चौकार. 4 आल्या टीमची टोटल. स्कोर कार्ड वरती आपल्याला 27. शेवटचा बॉल असेल. विशेष कौतुक करूया आपण पंचांचा. विकासजी पवार सर मॅन फ्रॉम वरप, धर्मेंद्रजी वर्मा सर मॅन फ्रॉम कल्याण आणि रॉकी सर उर्फ राकेश शहा सर यांचं पण विशेष कौतुक करूया. खूप चांगली पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, अंत बला तो सब बला, एंड इज वेल ऑल इज वेल. मैदानावरती शेवट खूप चांगल्या प्रकारे गोड केलंय ते म्हणजे प्रीत 11 बेस्ट ऑफ बोर्शिती संघाने. 33 धावा धावफलकावरती. रोशन 34 धाव्यांचं लक्ष असेल. 34चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. टीम जय जोटिंग देवरुंग 34चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. विशेष आभार मी व्यक्त करतो आमचे साथी समालोचक ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. त्यासोबतच खूप सुंदर असं सूत्रसंचालन देखील आपल्याला ऐकायला मिळालं. आदरणीय निखिलजी ठोंबरे सर, व्हॉइस ऑफ जुन्नर भूषण म्हणून त्यांची ओळख आहे. पहाडी आवाजाचे एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि खूप चांगले असे ज्यांचं कर्तृत्व आहे असे आमचे निखिलजी ठोंबरे सर, त्यांचं मनापासून आभार. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल सुनीलजी माळी सर आणि त्यांच्या जोडीला ते म्हणजेच नकुलजी भांडे सर, त्यांचं मनापासून आभार. हा आमचा शेवटचा टर्न होता. आम्ही इथून रजा घेतोय. मात्र तर नक्कीच रजा घेतोय. 18 चेंडू आणि 34 धावेची गरज असेल. उद्योजक सरळगाव रमेशजी हरड साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो या पण आपला विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो. मान्यवरांचं विशेष आभार. मान्यवरांचं विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण उपस्थित झालात, आपलं मनापासून आभार. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय मान्यवरांचा. उद्योजक आहेत, प्रसिद्ध उद्योजक हरड साहेब सरळगावचे आणि त्यांचा हा विशेष सन्मान भगवत चषकाच्या वतीनं केला जातोय. मान्यवरांचं विशेष आभार, धन्यवाद. त्यानंतर विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतोय आजच्या दिवसामध्ये अप्रतिम असं समालोचन ज्यांचं आपण ऐकलं. व्हॉइस ऑफ कल्याण प्रसन्न चव्हाण सर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी या स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. व्हॉइस ऑफ कल्याण प्रथमेश प्रसन्न चव्हाण यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. धन्यवाद. या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 8वा दिवस या भगवा चषकाचा आणि भगवा चषकाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. 34 धावांचं लक्ष. 8वा संघ कोणता त्याचं उत्तर आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर अर्जुन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. पहिला बॉल सुंदर असा तळलाय. अर्जुनचं षटक महत्वाचं राहील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ऑफिस ग्रुप उतने आणि उतनेकर चषकाचे सर्व आयोजक आमचा मित्र परिवार यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. बेस्ट ऑफ बोरशेती अर्थात प्रीत 11 बोरशेती या संघासाठी त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात ऑफिस ग्रुपच्या, त्यांचं मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर सँडी मुरेकर यांच्याकडून बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे मनापासून आभार. 17 चेंडू 33 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ते पार केलं जाईल का ते आपल्याला पाहिजे. देवरुंग संघ मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एनवर जयवंत. जयवंतसाठी हा चेंडू ते सर्राट पंचांकडे खूप मोठा अपील. भूषण भावेश होते बॉलवर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा.
2 धावा धावफलकावर. 8वा दिवस या स्पर्धेचा. उद्याचा शेड्यूल फायनल डे तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवला जाईल. 8 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये 64 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा आहे आणि या क्रीडा स्पर्धेचा हा दमदार सोहळा आपण अनुभवतात. 16 चेंडू 32 धावा. सुंदर असा चेंडू तिथे यष्टीरक्षण जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं यष्टीरक्षक संदेश कडून. आणि मला वाटतं तिथे बेल्च पडली की काय, आता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. अर्जुनला सफलता मिळते. पहिला धक्का टीम देवरुंगला. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. 3 चेंडू धावफलकावर. धावसंख्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी प्रिन्स ऑफ शहापूर मैदानामध्ये अर्जुनची आपल्याला पाहायला मिळते. प्रीती 11 बोरशेती हा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष या मॅचकडे लागलंय. भगवा चषकाच्या 8व्या दिवसामध्ये कोणता संघ क्वालिफाय होतोय? जो संघ क्वालिफाय होईल तो जे हनुमान ढवळेपाडा या संघाबरोबर मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ती या स्पर्धेतली 3री मॅच उद्याच्या दिवसातील असेल. याची नोंद घ्यायची विजेत्या संघाने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 15 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 2 बॉलवर आलेल्या 10 धावा. किती टर्निंग पॉइंट ठरेल ते आपल्याला पाहिजे आहेत भावेच्या बॅटमधून. अर्जुन बांगरचं हे षटक महत्वाचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये हनुमान आलेत. विजय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अर्जुन गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. सुंदर असा बॉल आले आले हनुमानच्या बॅटमधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. सिक्सर. षटकार. 6 धावा. 6 धावा येतील. संघात धावसंख्या धावफलकावर 8. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. रडार मध्ये बॉल होता, त्याला फेकलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 8 धावा धावफलकावर. शेवटचे 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 14 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी. 26. सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत बाली. क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. शेवटचे 13 बॉल 13 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 25 धावा. क्या मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त माहोल भगवा चषकाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 8व्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं हे दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. सुनीलजी माळी सर असतील, नकुलजी भांडे असतील, त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत, यांनी घेतलेले कष्ट आणि त्यातून साकार होणारी 29 वर्षाची परंपरा असणारी क्रीडा स्पर्धा अर्थात भगवा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अर्जुन. स्ट्रायकर एंडवर बलवंत. बलवंतची फलंदाजी महत्वाची राहील. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. एक टप्पा खा. चेंडू सीमा पार. विराट कोहली, रोहित शर्मा स्टँडला सलामी देणारा चौकार. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 21 धावा. क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं राहील. ही सर्वात महत्वाची सूचना. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावा. विशेषतः कॅमेरा वर्क आमचे कॅमेरामन त्यांचं विशेष कौतुक आपण करू. दर दिवस ते दृश्य दाखवत असतात की इथे मॅच बंद होणं गरजेचं आहे, परंतु टीम या वेळेवर येत नाही. यामध्ये आयोजक काही करू शकत नाही. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. आपल्याला शांतता. खेळाडू कक्ष. महत्वाची सूचना आयोजक कमिटीकडून आलेले. पुन्हा जर आवाज आला 2 धावांची पेनल्टी. मग आता तुम्हाला आवाज करायचा की नाही तुम्ही ठरवा. 13 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. शेवटचे 12 चेंडू 21 धावा. देवरुंग संघ भिवंडी विभागातील एक नामवंत संघ. दुसऱ्या बाजूला शहापूर विभाग ज्यांनी गाजवला तो बोरशेतीचा संघ. गोलंदाज तयार. 12 चेंडू 21. पहिलाच बॉल हनुमानसाठी. आव आणि इथे फलंदाज लेग बिफोर. OUT गॉन. फलंदाज बाद.
बोरशेती संघाला खूप मोठा सपोर्ट स्टाफ संपूर्ण शहापूरकर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचंही धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये देऊ. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 21 धावा. जिंकणार कोण? अजय यांनी एक डाव खेळलेला, प्रीत 11 नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 11 चेंडू 21 धावा. चला क्षेत्ररक्षण तेच पंच सांगत असताना विकास सर की क्षेत्ररक्षण लगेचच लावणं हे खूप गरजेचं असेल. 11 चेंडू 21 धावा. शहापूर जिंकणार की भिवंडी ते आपल्याला पाहायचं आहे. या मुरबाड टेनिस क्रिकेट मधील जबरदस्त माहोल सध्याच्या घडीला बनणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच भगवा चषक, सर्वांची आवडती क्रीडा स्पर्धा. आज ओपन ग्रामीण मधील 8 संघ दिलेल्या वेळामध्ये उपस्थित राहिले, त्यांचं मनापासून आभार. 64 संघांमध्ये 64 पैकी 64 संघ वेळेवर उपस्थित राहिले, त्यांचं मनापासून आभार. 11 चेंडू 21 धावा. सुंदर बॉल, आडव्या बॅटनं फटका दमदार. आल्या आल्या सुरुवात केली आकाशने या षटकाराने. षटकार येईल, तुम्ही फक्त टाळ्या वाजवू शकता. ही आयोजक कमिटीकडून सूचना येते ना, आम्ही आयोजक कमिटीकडे फक्त कामाला आहे, ते सांगतील तेच तुम्हाला सांगतो. ही विनंती आहे, टाळ्या वाजवू शकता तुम्ही, फक्त आरडाओरडा करू नका. षटकार 10 चेंडू 15 धावा. शेवटचे 10 चेंडू 15 धावा. जबरदस्त स्ट्रोक आकाश आल्या आल्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. एसबीचा हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. अर्जुन बांगर 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु आकाश पाटीलच्या बॅटमधून या 2 धावा. 2 धावा येतील. शेवटचे 9 चेंडू आहेत. 9 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. जय झोटिंग देवरुंग हा संघ पाहायला मिळतोय. 9 चेंडू 13 धावा. हे समीकरण बोरशेती जिंकणार की देवरुंग ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. शेवटचे 8 चेंडू 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. आकाश पाटील आपण मैदानामध्ये पाहतोय, त्याचा खेळ कशा प्रकारे होतो. प्रत्येकाचे मैदानामध्ये प्रतीक्षा, कोण जिंकणार ते आपल्याला पाहायचं आहे. ओपन ग्रामीण मधून दुसरा संघ कोणता, ढवळेपाडाच्या विरोधात कोण खेळणार ते आपल्याला पाहायचं आहे. 8 चेंडू 13 धावा. उद्या पहिला सामना जे हनुमान बिरवाडी आणि त्यांच्या विरोधात संदीप 11 डेहनोली बरोबर 9:30 ला चालू होईल, याची नोंद घ्या. अजून एक डॉट बॉल आलेला. सुंदर गोलंदाजी. 7 चेंडू 13 धावा. धगधग 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 आता वाढली कारण मॅच रंगात आली. 7 चेंडू 13 धावांचं समीकरण. देवरुंग त्यांच्या विरुद्ध बोरशेती. एका बाजूला प्रीत 11, एका बाजूला जय झोटिंग 11. फटका दमदार. आकाश पाटील ट्रिमिंडा सिक्सर. 6 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एसबीच्या विरोधात खेळलेला हा रूपाबदार फटका आपण पाहिला आकाश पाटीलच्या बॅटमधून. त्याची रिॲक्शन पाहायला मिळाली षटकार गेल्यानंतर. 6 धावा आल्या. शेवटचे 6 चेंडू आहेत. 7 धावांची आवश्यकता. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावा. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. सहा चेंडू आणि 7 धावा. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. टीम प्रीत 11 बोरशेती खूप मोठं नाव आहे तुमचं टेनिस क्रिकेटमध्ये. 6 चेंडू 7 धावा. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. तेजस आलेत गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 7 धावा. ते रोखतील का आपल्याला पाहायचंय. या शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो जय झोटिंग देवरुंग. 27 धावा धावफलकावर. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. भगवा चषक डे 8. गोलंदाज तयार आहेत. 6 चेंडू 7 धावा. मान्यवरांची उपस्थिती दिवसभरामध्ये आपण पाहिली. उद्याच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षक वर्ग मान्यवरांची खूप मोठी गर्दी होताना पाहायला मिळेल. ही आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीने कमवलेली माणसं आहेत आणि ती बहुमूल्य वेळ त्यांचा देऊन या स्पर्धेसाठी भगवा चषकासाठी येतात. त्यांचं मनापासून आभार आहे. 6 चेंडू 7 धावा. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 7. पहिला चेंडू वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आली. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 6 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम.
जसा डॉट बॉल येईल, जशी विकेट येईल, बोरशेती संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. एखादाच चौकार, एखादाच षटकार आला, मॅच खुली होईल टीम जयजोटिंग देवरुंग संघासाठी. 5 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारे कामगिरी होती प्रेक्षक वर्ग या मैदानाकडे वळताना. 5 चेंडू 6. स्ट्रायकर एंडवर आकाश पाटील. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आकाश पाटीलच्या बाडमधून. तिथे क्षेत्ररक्षक अर्जुन, क्षेत्ररक्षण जबरदस्त. रनआउटची संधी. 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता जयजोटिंग देवरुंग या टीमला. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंमध्ये 4 धावा बनवायच्यात. आल्या आल्या 2 फलंदाजांनी अक्षरशः षटकारानं सुरुवात केली. तो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरणार का ते आपल्याला पाहायचं आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. तेच फलंदाज मैदानामध्ये. आकाश, हनुमंत बाद झालेत, परंतु बलवानकडे खूप मोठी ताकद आहे. मॅच विनर प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे तो मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळतो. दुसऱ्या बाजूला आकाश पाटील पाठमधून जे 2 षटकार आले ते संजीवने प्राधान्य करून गेलेत. 2 बॉल डॉट देखील खेळले. 4 चेंडू 4. सुंदर बॉल तेजसचा चेंडू डॉट. शेवटचे 3 चेंडू 4 धावा विजयासाठी आवश्यक जयजोटिंग देवरुंगला. 3 चेंडू 4 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर तेजस. मॅच ऑन, गेम ऑन. भगवत चषकाचा थरार आणि आकाश पाटीलच्या बाडमधून जयजोटिंग देवरुंग संघाला विजय मिळवून देणारा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन संघ जयजोटिंग देवरुंग. हार्ड लक टीम प्रीत 11 बोरशेती. जबरदस्त खेळ. हॅलो, या सूचनेकडे लक्ष द्या. टीम देवरुंग संघाचे कॅप्टन आकाश आणि बलवंत, उद्या बरोबर तुमचा 2 वाजता सामना होईल याची नोंद घ्यायची. 1 वाजताच तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय आणि त्यांचा सामना जय हनुमान ढवळेपाडा या संघाच्या विरोधामध्ये होईल याची नोंद घ्या. क्वार्टर फायनलची लढत होईल. जय हनुमान 2 मॅन ऑफ द मॅच मागील आणि या सामन्याची. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बलवंत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आकाश पाटील. या दोन्ही खेळाडूंनी यायचे लगेचच मॅन ऑफ द मॅच चा किताब स्वीकारण्यासाठी. जबरदस्त खेळ जो मात्र पाहायला मिळाला. दिलखुलास. क्वार्टर फायनल दोन्ही दिवस झालेले आहेत. उपसरपंच नांदगाव आलम साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब जो मात्र देणार आहोत